अकोल्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। तर खरीप हंगामाच्या नियोजनासाठी पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहे। सट्टेबाजांवर कडक कारवाईचा इशारा देताना शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांना सुरळीत पुरवठा व्हावा यावर विशेष भर देण्यात आला आहे। या बैठकीत काय काय ठरलं, चला पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। अकोला जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीकरिता नियोजन भवनात पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीला खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकडे, हरीश पिंपळे, अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्यासह अनेक विभाग प्रमुख आणि तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देताना कृषी निविष्ठांच्या पुरवठ्यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिलेत। ते म्हणालेत की शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर निविष्ठांचा सुरळीत पुरवठा व्हायलाच हवा। साठेबाजी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही। साठेबाजी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल। कृषी केंद्रांवर पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक केंद्रांवर खते आणि बियाणांच्या उपलब्धतेचे फलक लावण्याचे आदेश देण्यात आले। शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्याकरिता लिंकेजचा आग्रह धरू नये असंही फुंडकर यांनी स्पष्ट केलंय। यासोबतच भरारी पथकांनी सतर्क राहून साठेबाजीवर नियंत्रण ठेवावे असेही ते म्हणालेत। खरीप हंगामासाठी डीएपी खत आणि इतर निविष्ठांच्या आवश्यकतेबाबत राज्यस्तरीय बैठकीत पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत। पीक कर्ज वितरणाबाबत बोलताना फुंडकर म्हणालेत की जिल्ह्यात आतापर्यंत 39% पीक कर्ज वितरण झालं आहे। 100% उद्दिष्ट पूर्ण करा आणि एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये। कृषी पंपाच्या वीज जोडण्याचे काम संथ गतीने होत असल्याच्या तक्रारींवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। ज्या कंपन्या कामात दिरंगाई करीत आहेत त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश त्यांनी दिलेत आहे। उमरा सरकारमधील फळपीक विमा आणि पंचनाम्याबाबतच्या तक्रारींवर कडक कारवाईचे निर्देश देत शेतकऱ्यांना तातडीने 15,000 रुपये देण्याचे आणि उर्वरित रक्कमासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिलेत। अकोट तालुक्यातील 4 सरकारमधील शेतकऱ्यांना मदत निधी मिळवण्याकरिता विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाहीही फुंडकर यांनी दिली आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांचे कर्ज पुनर्गठन विनासंमती केल्याच्या तक्रारींवर तपासणी करून जबाबदारांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत। याशिवाय घरगुती बियाण्यांच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे निर्देश देण्यात आले। बैठकीदरम्यान कृषी विभागाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही पालकमंत्री फुंडकर यांच्या हस्ते झालेत। ही बैठक शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली असून येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। अकोल्यातील खरीप नियोजन बैठकीने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक नवा मार्ग उघडला आहे। पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी सट्टेबाजांवर दिलेला इशारा आणि शेतकऱ्यांना दिलेला आश्वासने यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची आशा आहे। पण या निर्णयांची अंमलबजावणी कशी होते यावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे।